हॅलो फ्रेंड, वेलकम टू आवर चॅनल. फ्रेंड, शिक्षक भरती संदर्भात सर्व ऑफिशियल अपडेट हे पवित्र पोर्टलवर प्रोव्हाइड केले जातात. आज आपण पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती संदर्भात ज्या नवीन 6 सूचना, नवीन 6 गाईडलाईन त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्या सर्व गाईडलाईन सूचना व्यवस्थित समजून घेणार आहोत. खूप जास्त मोठा व्हिडिओ आपला होणार नाहीये. छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व गाईडलाईन प्रॉपरली समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर गाईज, आज आपण शिक्षक भरती संदर्भात ज्या ऑफिशियली 6 नवीन सूचना त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या सूचना या लेसनमध्ये पाहणार आहोत. आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही या चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोनही प्रकारच्या जॉब अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट अशा दोनही प्रकारचे जॉब अपडेट प्रोव्हाइड केले जातात. आणि आणखी एक छोटीशी इन्फॉर्मेशन सांगेल फ्रेंड, TET एक्झाम जो आहे किंवा टाईट जो एक्झाम आहे, ठीक आहे, या दोनही एक्झामसाठी आपण लवकरच पूर्णपणे कोर्स या चॅनलवर फ्री ऑफ कॉस्टमध्ये लॉन्च करणार आहोत. म्हणजे ज्या काही एक्झाम आहेत ना आपल्या शिक्षक भरती संदर्भात, त्यांचा सर्वांचा कंटेंट तुम्हाला याच चॅनलवर फ्री ऑफ कॉस्टमध्ये शिकवला जाणार आहे. ठीक आहे, त्या कंटेंटचा तुम्हाला डेफिनेटली एक्झाममध्ये फायदा होईल. तर या सर्व गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज, आपण डायरेक्टली पवित्र पोर्टलवर जे अपडेट प्रोव्हाइड केलेलं आहे शिक्षक भरती संदर्भात ते पाहूया. तर हे पहा. तर फ्रेंड, हे पहा, ही पवित्र पोर्टलची ऑफिशियल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही स्क्रोल डाऊन केले आणि न्यूज बुलेटिन हे सेक्शन पाहिले तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की एक पब्लिक नोटीस न्यूज बुलेटिनमध्ये 25 एप्रिल 2024 रोजी त्यांनी पब्लिश केलेली आहे. ही पब्लिक नोटीस ऑफिशियली त्यांनी पब्लिश केलेली आहे, म्हणून आपल्याला संपूर्ण समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही शिक्षक भरतीचा प्रयत्न करताय तर शिक्षक भरती संदर्भात जे काही पॉईंट आहेत ते तुम्हाला क्लिअर कट माहीत असणं गरजेचं आहे. तर गाईज, हे पहा, ही जी पब्लिक नोटीस आहे ती ओपन करतो आणि तुम्हाला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर हे पहा, हे पब्लिक नोटीस मी ओपन केलेले आहे. हे पब्लिक नोटीस 25/4/2024 रोजी ऑफिशियली त्यांनी पब्लिश केलेले आहे. या ठिकाणी म्हणले पहा, शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धी पत्रक, म्हणजे जी शिक्षक भरती सध्या चालू आहे त्या शिक्षक भरतीचं स्टेटस काय आहे त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे आपल्याला कळेल की शिक्षक भरती जी चालू आहे, ठीक आहे, ती कुठपर्यंत आलेली आहे, त्याची प्रोसेस कुठपर्यंत चालू आहे हे क्लिअर करण्यासाठी त्यांनी ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर यामधील फर्स्ट पॉईंट काय म्हणतोय ते आपण प्रॉपरली समजून घेऊया. तर या ठिकाणी म्हणलंय 25/2/2024 रोजी शिक्षक भरती संदर्भात जी निवड यादी जाहीर केली, त्या निवड यादीचं कामकाज हे निवडणुकीमुळे त्यांनी काय केलं, ते ठप्प केलं, ते बंद केलं ते. पण आता ज्या ठिकाणी निवडणूक पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे त्या ठिकाणची शिक्षक भरती आहे ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. आणि त्या अनुषंगाने जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, ठीक आहे, जिल्हा परिषदचे असतील किंवा त्या ठिकाणचे असतील, तर त्यांना त्या संदर्भात आदेश पवित्र पोर्टलमार्फत प्रोव्हाइड केलेला आहे ॲज पर गव्हर्नमेंट. ठीक आहे, त्यांना सर्व आदेश त्यांनी जारी केलेले आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी निवडणूक ही पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे त्या ठिकाणची शिक्षक भरती पुन्हा सुरू होत आहे. ठीक आहे, असं फर्स्ट सूचनेमध्ये सांगितलं आहे. सेकंडमध्ये काय म्हणले पहा, ही महत्त्वाची खूप सूचना आहे. पहिल्या फेरीतील कार्यवाही, ठीक आहे, सुरू असतानाच निवड फेरी घेण्याच्या दृष्टिकोनाने, ठीक आहे, म्हणजे पहिल्या फेरीची जी कार्यवाही आहे ती सुरू आहे, जसं त्यांनी सांगितलं आहे की पुन्हा कार्यवाही ती सुरू होत आहे. आणि जी दुसरी फेरी आहे, ठीक आहे, की निवड करण्याची जी फेरी आहे त्या फेरीचं कामकाज लवकरच हाती ते घेणार आहे. आणि त्यामध्ये पुढील फेरीमध्ये म्हणले पाहिजे माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या घटकांच्या मागण्यांचा विचार घेता समन्यायी पद्धतीने व शासन निर्णयातील सूचनांचे योग्य ते पालन करून कार्यवाही करण्याचा त्यांचा निर्णय आहे, जेणेकरून भविष्यामध्ये कुठलीही गुंतागुंत होऊ नये, भविष्यामध्ये कुठलीही कोर्टामध्ये कोणी याचिका दाखल करू नये भरती संदर्भात. या दृष्टिकोनातून सर्व प्रिकॉशन्स त्या ठिकाणी घेतले जात आहेत आणि पुढील ती भरती प्रक्रिया ते लवकरच करणार आहेत. म्हणजे पुढची निवड फेरी जी आहे ती लवकरच त्यांना कंप्लीट करायची या दृष्टिकोनातून त्यांचं कामकाज सुरू आहे. ठीक आहे, म्हणजे पहिली निवड प्रक्रिया ही कंप्लीट होत आली, दुसरी निवड प्रक्रिया पण ते लवकरच सुरू करणार आहे. त्यामध्ये जे भूकंपग्रस्त असतील, ठीक आहे, माजी सैनिक असतील, प्रकल्पग्रस्त असतील, त्या सर्वांचं त्या ठिकाणी ते विचार करून पुढील फेरी लवकरच सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा प्रयत्न आहे, असं सेकंड सूचनेमध्ये सांगितलं आहे. आता पुढे काय म्हणले पहा, आता या
ठिकाणी काय म्हणले पहा, तिसऱ्या सूचनेमध्ये सन 2017 भरतीमधील दिनांक 29/11/2023 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीबाबत न्यायालयीन प्रक्रियामधील स्थानादेश उठवण्याच्या दृष्टीने सिव्हिल ॲप्लिकेशन दाखल करण्यासंदर्भात शासकीय अभियोग्यता यांना विनंती करण्यात आली असून त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. ठीक आहे, म्हणजे जे सिव्हिलचा म्हणू शकतो, सिव्हिल ॲप्लिकेशन जे होते त्या संदर्भात शासकीय ज्या अभियोग्यता आहेत त्यांना काय केलेलं आहे, पुढचे जे आदेश आहे ठीक आहे, किंवा त्यांच्या ज्या म्हणू शकतो आपण विनंती आहे ठीक आहे, त्याला मान देऊन त्यांनी काय केलेलं आहे, पुढची प्रक्रिया लवकरच पार पाडण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. मग थोडक्यामध्ये ह्या ज्या तीनही सूचना आपण पाहिल्या त्यामध्ये एक्झॅक्ट कुठली इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली नाही आहे. हे लवकरच करण्यात येईल, ठीक आहे, लवकरच होईल असं त्यांनी सांगितलं. फक्त या तीनही सूचनामध्ये जास्त काही महत्त्वाच्या नाही आहेत. आता जी पुढची 4 नंबर सूचना आहे त्यामध्ये काय म्हणले पहा, उर्वरित भरती प्रक्रिया तसेच भरती प्रक्रियेतील अन्य अडचणी दूर करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सतत केला जात आहे. आता त्यांनी ते सांगितले की ज्या भरती प्रक्रिया चालू आहे ठीक आहे, किंवा जी होणार आहे त्या संदर्भात प्रशासन योग्य ते निर्णय घेत आहे, त्या संदर्भात त्यांचं वर्किंग चालू आहे असं त्यांनी 4थ्या नंबरच्या सूचनेमध्ये सांगितलं आहे. हे पण जास्त काही महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला माहीत आहे त्यांचं काम सुरूच आहे. ठीक आहे, आता पुढं काय म्हणले पहा, या भरती प्रक्रियेमध्ये सुरुवातीपासूनच काही मंडळी कोणतीही अधिकृत माहिती नसताना तसेच प्रशासकीय कार्यपद्धती, निर्णय प्रक्रिया अथवा नियम यांची जोबाबी माहिती सुद्धा नसताना स्वतःच्या मनाने काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यापासून सावध राहावे असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे पहा, काही जण असतात जे निगेटिव्ह बोलतात प्रत्येक गोष्टी संदर्भात, तर त्या भरती प्रक्रियेसंदर्भात अनेक जणांचे निगेटिव्ह आक्षेप आहे. ठीक आहे, म्हणजे निगेटिव्ह या भरती प्रक्रियेसंदर्भात अनेक जण बोलत आहेत, तर त्यांच्यापासून दूर राहावे असं पवित्र पोर्टलने सांगितलं आहे. म्हणजे ही भरती प्रक्रिया खोटी आहे, या ठिकाणी वशिल्यानेच काम होतात असं काहीतरी म्हणतात पहा काही जण, तर त्यांच्यापासून दूर राहा. सर्व भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सर्व गोष्टी ते क्लिअर कट तुम्हाला सांगू शकतात, अशा पद्धतीने त्यांचं कामकाज चालू आहे. पारदर्शक म्हणजे ट्रान्सपरंट. ठीक आहे, कुठेही त्यांचं बायसनेस त्या ठिकाणी नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे मागच्या सूचनेमध्येच त्यांनी सांगितलं होतं की भरती प्रक्रिया खूप पारदर्शक पद्धतीने चालू आहे, या ठिकाणी कुठलाही फ्रॉड वगैरे केला जात नाही असं त्यांनी इथं क्लिअर कट म्हणलेलं आहे. आणि मागच्या पण अनेक सूचनांमध्ये त्यांनी हा पॉईंट दर्शवलेला आहे. पुढे म्हणले पहा, ज्यावेळी महत्त्वाच्या घटना घडतील त्यावेळी बुलेटिनद्वारे माहिती दिली जाईल. म्हणजे आत्ता जे आपण इन्फॉर्मेशन पाहतोय ही पण त्यांच्या बुलेटिनमार्फतच पाहतोय. म्हणजे न्यूज बुलेटिन हे सेक्शन आहे, त्या ठिकाणी सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातात, तिथूनच आपण हे अपडेट पाहतोय. त्यांनी हे सांगितलं आहे की जी अपडेट असेल, जे इन्फॉर्मेशन असेल, ती सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला न्यूज बुलेटिनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल पवित्र पोर्टलच्या. ठीक आहे, अशा 6 सूचना आहेत. 6 सूचनांमधील खूप जास्त महत्त्वाची सूचना एकच आहे जवळपास, फक्त ही 3 नंबरची. ठीक आहे, 3 नंबरची 2017 बाबत. बाकी जास्त काही महत्त्वाची सूचना नाहीत, फक्त त्यांनी प्रक्रिया चालू आहे ठीक आहे, आम्ही करतोय वर्किंग इतकंच सांगितलं आहे. जास्त काही यामध्ये खूप असं पाहण्यासारखं नाही आहे. ठीक आहे फ्रेंड, तर जी भरती प्रक्रिया आहे त्या संदर्भात हे अपडेट ऑफिशियली पवित्र पोर्टलने प्रोव्हाइड केलं, तर तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. तर तुम्ही हे चॅनलवर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. TET टाईट ठीक आहे, या एक्झाममध्ये जो सिलेबस आहे तो सिलेबस तुम्हाला या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्टमध्ये कंप्लीट करून दिला जाणार आहे. त्याचे अपडेट तुम्हाला लवकरच याच चॅनलवर प्रोव्हाइड केलं जाईल. तर जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.